श्रीराम जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 19 मे। आजचे बोधवचन, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच मार्ग आहे। श्रीराम। श्री महाराज म्हणतात, जिथे जीव आहे तिथे भगवंत आहे। भगवंत जीवाच्या अंतर्यामी आहे। तो कधी जीवाला विसरत नाही, पण जीव भगवंताला विसरतो। सद्गुरूकडून आलेलं नाम म्हणजे भगवंताकडून आलेली परावाणीच होय। श्री महाराजांच्या या वचनाचा अर्थ असा की वैखरीने सुरू केलेले आपले नाम अनुक्रमे मध्यमा आणि पश्यंती या वाणीच्या द्वारा परावाणीपर्यंत पोहोचले की भगवंताचे प्रेम येईल। परावाणीच्या पलीकडे गेल्यावर मौन गर्भ भगवंताचा साक्षात्कार होईल। वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या 4 वाणींच्या अतीत भगवंत आहे। यत्र वाचा निवर्तन्ते असं भगवंताचं वर्णन श्रुती माऊली म्हणूनच करते। वाणीचे असे 4 प्रकार आहेत, तसे देहाचेही स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे 4 प्रकार आहेत। 4ही वाणींच्या अतीत जसा भगवंत आहे तसा तो चौदेहातीतही आहे। अशी देहातीत अवस्था क्रमाक्रमाने नामसाधकाला साध्य होते। अशी कल्पना करू की स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देह ही मोक्ष मार्गावरील 4 स्थानके आहेत। वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा ही 4 वाहने आहेत। या वाहनात बसून सद्गुरू दत्त नामाच्या मदतीने जीवाने प्रवास करावयाचा व देहातीत होऊन जीवाने शिवाची भेट घ्यायची। वैखरीचे नाम अन्नमय व प्राणमय कोशात म्हणजे स्थूल देहात चालते। यावेळी नामधारक पूर्ण संसारी असतो। प्रपंच सुधारण्यासाठी तो नाम घेतो। स्वतःच्या सोयीने वेळ काढून तो नाम घेतो। गीतेतील आर्तभक्त असा असतो। एक ध्यानात धरावे की 4ही वाणी एकमेकात गुंतलेल्या असतात। परावाणीचे प्रतिबिंब वैखरीत असते। वैखरीचा त्याग करू नये। नाम जेव्हा मध्यमा वाणीने चालते तेव्हा ते सूक्ष्म अशा मनोमय कोशात चालते। नामधारक साधक बनत असतो। ही गीतेतील जिज्ञासू भक्ताची अवस्था असते। मध्यमा वाणीने तोंड बंद ठेवून नाम घेता येते। पश्यंतीचे नाम कारण देहाने चालते। सद्गुरूच्या कर्तेपणाने नाम चालते। विकार क्षीण होतात। जीव संसारात असतो पण त्याला चिकटलेला नसतो। कारण देहात कर्तेपणाचा अभिमान सुटत नाही। यावेळी सत्संगतीचा उपयोग होतो। हा अर्थार्थी भक्त होय। राम करता ही भावना मी करता हा अभिमान मोडायला मदत करते। सद्गुरूंकडून मिळालेलं नाम परावाणीच्या रूपाने आपल्या ठिकाणी जसेच्या तसे वास करते। नामस्मरणाच्या अभ्यासाने त्या दिव्य नामामध्ये मीपणाने लीन होणे हा परमार्थ होय। हे ज्याला साधलं तो ज्ञानी भक्त होय। त्याने महाकारण देहालाही पार केलेले असते। 3ही अवस्थात स्थूल, सूक्ष्म, कारण
या देहांच्या 3 अवस्था. यात अखंड नामस्मरण चालले की वाचा अनावर होते. नाम हे साधकाला सुटता सुटत नाही. नामाने भगवंताचे प्रेम असे क्रमाक्रमाने चिकटते. माऊली म्हणते, मोटके गुरुमुखे उदैजत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. तेवीची गा सुखाच्या पाऊटू चढता येई जे जयाची या भेटी. मग भेटल्या कीर मिठी भोगणे याही पडे. परी भोगाचिये आईले कडिलिये मेरे. चित्त उभे ठेले सुख बरे. ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. ज्याच्या सुखाच्या प्राप्तीच्या कल्पनेने आनंद होतो, जे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म आहे, ते सद्गुरू प्राप्त नामाने प्राप्त होते. भगवंत प्रेमासाठी नाम घेणे हाच मार्ग आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.